गोव्यात येऊन जेलला जावं लागेल असं वाटलं नव्हतं। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेलच। गोव्यात आलोय आपण आणि काल मला तेवढं जमलं नाही शूट करायला, कारण की खूप त्या दिवशीचा आदल्या दिवशीचा आमचा पूर्ण प्रवासाचा ताण होता आणि त्या दिवशी आम्ही फक्त 2-3 स्पॉट केले, तेच तुमच्यापर्यंत पोहोचवले। पण आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग भारी होणार आहे। आज आपण खूप छान छान प्लेसेस कव्हर करणार आहोत, तर हा व्हिडिओ असाच पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। तर चला तर मंडळी, सुरुवात करूया आपल्या रोड ट्रिपला आणि चला तुम्हाला दाखवते आज आपलं पहिलं लोकेशन काय आहे। तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आपलं फर्स्ट लोकेशन ते आहे परा रोड। आणि परा रोड बद्दल सांगायचं झालं तर हे खास पहिला शूटिंगसाठी फेमस होतं आणि त्यानंतर आता हा टुरिस्ट स्पॉट झालेला आहे, कारण का इथे लोक खास फोटोज काढण्यासाठी येतात। आणि तर इथे फोटो काढायचा असेल ना तर तुम्ही सकाळी 6च्या दरम्यान, कारण का नंतर बघा गाड्या भरपूर येत असतात। तुम्हाला असं चांगला सोलो एक पिक्चर ह्या माडांच्या मध्ये काढायचा असेल ना तर तुम्हाला सकाळी माडांचं येणं जाणं भरपूर असतं या रोडला, मग त्यावेळी आपल्याला तेवढा असा चांगला असा फोटोज काढता येत नाही। बाकी हे लोकेशन आहे ना एक नंबर, खूप छान हवा आहे, छान म्हणजे गुड वाइब्स येतात आणि खूप जणांनी आता गर्दी केली आहे फोटोज काढण्यासाठी। तर चला तुम्ही पण पटापट लोकेशन बघून घ्या हे पारा रोडचं, आणि आम्ही पण आता सारा फोटोज काढून घेऊ। तर मंडळी, छानपैकी असा पारा रोड एन्जॉय केला आम्ही आणि त्यानंतर आता आपण निघालो आहे आपल्या सेकंड लोकेशनला। तर व्हिडिओ असाच पूर्ण बघत राहा आणि सेकंड लोकेशनला चला आता आपण जाऊन डायरेक्ट सेकंड लोकेशनला भेटूया। तर मंडळी, आपलं सेकंड लोकेशन आहे अगोडा फोर्ट आणि आपण अगोडा फोर्टला पोहोचलेलो आहोत। आता गाडी पार्किंग केली आणि गाडी पार्किंगचे 4 व्हीलरचे 100 रुपये आहेत आणि मोठ्या बसेस असतील तर 200 रुपये आहेत आणि आपल्या बाईकचे काहीतरी 50 का 40 रुपीज आहेत। आणि आता चला थोडं लांब पार्किंग केलं आम्ही, आता इकडून चालत जाऊया आणि अगोडा फोर्ट बघून घेऊया चला। आणि मंडळी, तुम्हाला इकडे पार्किंगचा काही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही खालून वर आलात ना, खूप आतमध्ये पर्यंत ही पार्किंग गेलेली आहे। तुम्ही मस्तपैकी आरामात गाडी पार्क करून छान तुम्ही जाऊन आपला अगोडा फोर्ट बघू शकता। तर चला आता आपण पण निघूया आणि जाऊन बघूया अगोडा फोर्ट, खूप गर्दी आहे तिथे पण। तर आपण आता पोहोचलेलो अगोडा फोर्टच्या गेटला आणि चला आता एंट्री तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचं, तर या। तर मंडळी, आपण तिकीट घेतलं, पर पर्सन 25 रुपये आहे इथे चार्ज। लहान मुलांचं 15 वर्षाच्या खाली असेल लहान बाळ तर त्याचे चार्जेस नाहीयेत। 15 वर्षावर जर मुलं असतील तर त्यांचे सुद्धा 25 रुपये चार्जेस आहेत। आणि आता आपण तिकीट घेतलंय आणि आता वेळ न घालवता आतमध्ये जाऊया, कारण का खूप म्हणजे क्राऊड आहे। तर मस्त आणि मोठा आहे हा अगोडा फोर्ट, चांगला मस्तपैकी एक्सप्लोर करूया। तर चला या।
मंडळी छानपैकी आम्ही असा अगोडा फोर्ट फिरून झालेला आहे आणि आता आपण जाऊया आपल्या तिसऱ्या लोकेशनला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा, खूप मजा येते आणि तुम्हाला अगोडा फोर्ट कसा वाटला आणि इथे आलात ना तर थोडं पार्किंगचं बघा आणि तिथे ना एक स्लोप आहे तो व्यवस्थित चढा उतरा कारण का तिकडून ना पाय घसरतो, ती एक काळजी आहे अगोडा फोर्टला आलात तर. आणि चला आता आपण भेटूया आपल्या तिसऱ्या लोकेशनला. तर मंडळी आता आपण आपल्या तिसऱ्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत, ते आहे अगोडा जेल. आपल्या अगोडा फोर्ट पासून बरोबर 10 मिनिटं अंतरावर आहे आणि ह्याची एंट्री आहे आपल्याला पार्किंगसाठी 100 रुपये. आता आपण एंटर केलेला आहे, आता आतमध्ये जाऊया आणि जेल बघूया कसा आहे. तर या. तर म्हणजे अगोडा जेलची आपली एंट्री फीज आहे 200 रुपये आणि ती आता घेऊन आता आपण आत जातोय. आपल्याला तिकीट रिसीव्ह होतं आणि एक बँड रिसीव्ह होतो आणि आता चला आपण मस्त एक्सप्लोर करायला सुरुवात करूया. या. आपण आता आर्ट गॅलरीत आहोत आणि छान इथे आर्ट्स केलेले आहेत, आपण ते बघतो आणि खाली जिथे आपण चालतो ना ते वुडनचं आहे पूर्ण आणि छान वॉलला प्रत्येक एका वॉलला एवढं छान आर्ट केलेलं आहे ना की मस्त वाटतंय बघून. तर मंडळी हे अगोडा जेल 450 वर्ष जेल होतं आणि त्यानंतर गोवा प्रशासनाने ह्याचं म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि हे म्युझियम एवढं अप्रतिम आहे की ह्याचे जे अवशेष आहेत, जे आधी जेल होतं त्याचेही अवशेष तसेच्या तसे छान जोपासण्यात आलेले आहेत आणि जे म्युझियम आहेत पुढे आपल्याला जे बघायला मिळतात ते एवढे छान एक डेव्हलपिंग आहेत आणि छान त्याच्यात माहिती मिळते आपल्याला आणि छान गेमिंग आहेत. तर लहान मुलांना हे खूप फायद्याचं पडणार आहे. तर मंडळी छान मजा आली डिजिटल म्युझियमला आणि लहान मुलांसाठी खूप गेमिंग आहे आणि छान न्यू त्याच्यातून आपल्याला गेमिंग करून छान माहिती मिळते, तर हे खूप छान आहे. तर मंडळी आपण आता आहोत आपल्या चौथ्या पॉइंटला आणि तो आहे डॉल्फिन पॉइंट आणि इकडे पर पर्सन आहे 350 आणि बोटीने आता आपण जाणार आहोत. तर चला मजा येणार आहे. लाईव्ह जॅकेट हे मस्ट आहे आणि आता घातले आणि आता राईडला सुरुवात होणार आहे. तर आता आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे, मजा येणार आहे. डॉल्फिन पॉइंट आहे आणि डॉल्फिन दिसत आहेत का हे महत्वाचं आहे. चल चला. दिसला तिकडे 50 करोडचा बंगला आहे मंडळी, 50 करोडचा बंगला. तर
मंडळी आता आपण आपल्या 5व्या पॉइंटला आहोत आणि 5वा पॉइंट आपला आहे अंजुना बीच आणि छान आम्ही सनसेट साठी आलेलो आहोत. इथे छान रिलॅक्स मध्ये बसलेलो आहोत. छान मस्त वाटतंय, चिल आणि एकदम वारा बघा, वारा एवढा भारी वाटतं ना, एकदम मस्त. बघून आता आम्ही बसून इथे मस्त सनसेट एन्जॉय करणार आहे. एकदम मस्त वाटतंय, छान. तर मंडळी आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणासह. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.